नमस्कार मित्रांनो. प्रत्येक वय आणि आयुष्यातील प्रत्येक अवस्था विशिष्ट सन्मानाची मागणी करत असते. त्या मागणीचा आपण आदर केला पाहिजे. आपला हेतू कितीही उदात्त असला तरी कधी कधी इतरांना, विशेषतः त्यांनी न मागता अनाहूत सल्ला दिला तर ते अवमानकारक वाटतं आणि सन्मानाच्या वागणुकीची गरज मार्गदर्शनाच्या गरजेपेक्षा निश्चितच जास्त महत्त्वाची असते. एकूणच काय तर मार्गदर्शनाच्या गरजेपेक्षा प्रत्येक अवस्थेला सन्मानपूर्वक वागवलं जाण्याची गरज फार मोठी असते. मुलींच्या बाबतीत सांगायचं तर त्यांना वेगवेगळ्या वयोगटात विविध भूमिका पार पाडाव्या लागतात. तिलाही स्वातंत्र्य हवे असतं ना. बघा ना, एखादी गोष्ट बाळगायला शिकण्या अगोदरच तिला ती वाटून घ्यायला सांगितलं गेलं. ती जेमतेम 5 वर्षाची असतानाच तिला तिच्या 2 वर्षांच्या भावाकरिता त्याग करण्याबाबतही सांगितलं गेलं. ती अजून पोर असतानाच तिच्या आई वडिलांनी तिला जबाबदार थोरल्या बहिणीची भूमिका पार पाडायला लावली. आणि 30 वर्षानंतर तिला तिचं स्वतःचं कुटुंब आहे, तसंच तिच्या भावालाही आहे. अजूनही तिला धाकट्या भावाची जबाबदारी वाटते. अजूनही ती त्याला सल्ला देते. भावाच्या वैवाहिक जीवनात थोडे जरी तरंग उमटले तरी ती हस्तक्षेप करते. वहिनीनं आपल्या मुलाला काय खाऊ घालावं याबाबत मार्गदर्शनही करते आणि त्याचं संगोपन कसं करावं याबाबतही तिला उपदेश करते. ती अजूनही त्याग करते आहे, पण त्याच्या बदल्यात तिला काय मिळतं तर दुःख, निद्रा विरहित रात्री आणि तुटकपणाच्या वागणुकीमुळे गळणारे अश्रू. असे का? तिचा भाऊ स्वतंत्रपणे निर्णय घेण्या इतका मोठा झाला आहे. त्याचे काही निर्णय चुकले तरी त्याला चुका करण्याचा अधिकार आहे. त्याला वाटतं की पडत झडतच तो शिकू शकेल. तिची वहिनी आपल्या कौटुंबिक बाबीतल्या तिच्या हस्तक्षेपामुळे तिला टाळू पाहते. तिला वाटतं की तिच्या मुलांचं संगोपन तिला वाटेल त्या पद्धतीनं करण्याचं स्वातंत्र्य तिला आहे. इतरांनी ज्येष्ठतेच्या सबबीखाली तिच्यावर वरचष्मा गाजवावा हे तिला मंजूर नाही. त्यानं पहिला शब्द उच्चारला, पहिला शब्द लिहिला, पहिलं पाऊल टाकलं, या सर्व गोष्टीत त्याच्या वडिलांचा जिवंत सहभाग होता. मुलाच्या दृष्टीनं त्याचे वडील म्हणजे महामानवच होते. ते म्हणजे त्याचे नायक होते, आदर्श होते आणि त्याला नेहमी त्याचं अनुकरण करावंसं वाटायचं. मुलाला व्यवसाय मार्गदर्शनही त्याच्या वडिलांनीच केलं. मुलगा त्यांच्या वंशातला पहिला उद्योजक बनला आणि त्याही बाबत त्याला वाट दाखवली ती वडिलांनीच. आज हाच मुलगा प्रतिष्ठित उद्योगपती बनला आहे. आज सुद्धा त्याचे वडील त्याच्याकडून कामाबाबतची सगळी वित्तम बातमी जाणून घ्यायला उत्सुक असतात. पण मुलाला मात्र त्यामुळे कोंडल्यासारखं वाटतं. त्याला वाटतं की वडिलांनी त्याला अधिक अवकाश, अधिक मोकळीक द्यावी. वडील नैराश्याच्या झटक्यांमधून जात आहेत कारण मुलगा त्यांच्याकडे पूर्वीसारखं लक्ष देत नाही. वडिलांना वाटतं की त्यांची आता जरूर राहिलेली नाही. परिणामी त्यांची तब्येत बिघडू लागली आहे. त्यांचं वय आता लवकर लवकर वाढत आहे. तुम्ही नेहमी बहीण असू शकता, पण तुम्ही नेहमी बहिणीची भूमिका करू शकत नाही. पालक म्हणून तुम्हाला प्रेम नेहमी लाभेल, पण तुम्ही नेहमी पालकाचीच भूमिका करू शकत नाही. एका मर्यादा पलीकडे प्रत्येक जण तुमच्यापेक्षा अधिक पवित्र हा पवित्रा सहन करू शकत नाही. 3 वर्षांचं मुलंही आपल्याला सन्मानानं वागवलं जावं अशी अपेक्षा करतं आणि त्याला तो सन्मान मिळणं महत्वाचंही आहे. त्या वयात तिला हवे ते कपडे घालू दिले नाहीत तर तिला तो सन्मान नाकारल्यासारखं वाटतं. 10व्या वर्षी मुलाला स्वतः मेनू कार्ड वाचून ऑर्डर देण्याची इच्छा असते. त्याची सन्मानाची कल्पना तशी असते. युवा अवस्थेत मुलीला आपले मित्र निवडण्याचं स्वातंत्र्य हवं असतं आणि तिच्या सन्मानाच्या कल्पना त्याच्याशी निगडीत झालेल्या असतात. मुलानं तुमच्याबरोबर काही वर्ष काम केल्यानंतर
त्याला काही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हवं असतं. त्याचे निर्णय तुम्ही न बदलता संमत केले तर ते त्याला सन्मानाचं वाटतं. अर्थात प्रत्येक वय आणि आयुष्यातील प्रत्येक अवस्था विशिष्ट सन्मानाची मागणी करत असतं. त्या मागणीचा आपण सदैव आदर केला पाहिजे. आपला हेतू कितीही उदात्त असला तरी कधी कधी इतरांना, विशेषतः ज्यांनी न मागता अनाहूत सल्ला दिला, ते अवमानकारक वाटतं आणि सन्मानाच्या वागणुकीची गरज मार्गदर्शनाच्या गरजेपेक्षा निश्चितच जास्त महत्त्वाची असते. इतरांचा सन्मान राखला गेला पाहिजे, याच गोष्टींची निवड तुम्हीही करायला हवी. त्यांना आवश्यक वाटलं तर ते तुमचं मार्गदर्शन घेतील. त्याबाबतचा निर्णय त्यांच्यावरच सोपवणं चांगलं, हो की नाही मित्रांनो? धन्यवाद मित्रांनो.